नमस्कार. तुषार देशमुख ऑफिशियल ऑनलाईन डिजिटल यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला सर्वांचं मनस्वी स्वागत. मित्रांनो, यवतमाळच्या जागेसंदर्भात रोस्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता होती आणि त्या संदर्भात आपण बघितले. त्यासाठी प्रामुख्याने युवा विद्यार्थी असोसिएशन एक नाही तर 7 ते 8 वेळा पाठपुरावा केला आणि त्यामध्ये प्रामुख्याने हा पाठपुरावा करत असताना मोहिनी बेदरकर मॅडम या की विदाऊट मध्ये लागण्याची पण शक्यता नाही, एक महिला असून त्यांनी पुढाकार घेतलाय. मोहिनी बेदरकर मॅडम असतील, आकाश जाधव सर असतील, धनंजय विठोळे सर असतील, यासोबतच एस इंगळे सर असतील, यासोबत गौरीनंदन कनाके सर असतील. त्यांनी वारंवार पाठपुरावा केला आणि हा पाठपुरावा करत असताना फक्त जिल्हा परिषदेकडे नाही तर जिल्हा परिषदेला राजकीय प्रेशर निर्माण करण्यासाठी माजी मंत्री बच्चूभाऊ कडू असतील, सध्याचे पालकमंत्री व महसूल मंत्री संजय भाऊ राठोड असतील, यासोबतच माजी खासदार भावनाताई गवळी असतील, यशोमतीताई ठाकूर असतील आणि पदवीधर नेत्या संजनाताई गवळी असतील, यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून मावळकडे मागील काळात अटींवर शर्तींवर जे रोस्टर दिलं होतं ते आता देण्याची शक्यता नव्हती, तीच पुनरावृत्ती करून अटी शर्तींवर त्यांना या पदभरतीमध्ये रिक्त पदांच्या कंडिशन्सवरती रिक्त पदांचा अहवाल आणि अर्थातच पूर्ण तपासणी करून रिक्त पदे पवित्र पोर्टलला जाहिराती करण्या इतपत सर्व प्रक्रिया करण्यासाठी सर्व मंत्री महोदय, माजी आजी लोकप्रतिनिधी या सर्वांकडे वारंवार निवेदन घेऊन जाणारे, स्थानिक लेवल असेल, अमरावतीपर्यंत असेल आणि मावळपर्यंत असेल, त्यासाठी या सर्वांनी मेहनत घेतली आहे. युवा विद्यार्थी असोसिएशनची जबाबदारी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तुमच्यासाठी काम करत असताना प्रत्येक जिल्ह्यात काम करणे, ह्यापेक्षाही त्या अभिज्ञताधारकांनी सर्वांसाठी स्वतःचा जिल्हा सोडूनही काम केले. त्यासोबत दारवा डिग्रेस येथील एस इंगळे सर असतील, या सर्वांनी यामध्ये प्रामुख्याने सहभाग घेतलाय आणि रोस्टर जे आता अपलोड केलं होतं ते काही कारणास्तव अधिकाऱ्यांनी आपल्यावर ठेवलेल्या विश्वासामुळे आपण ते डिलीट केले. तर या तुम्हाला ओरली माहिती सांगते. त्यामध्ये प्रामुख्याने पेशा क्षेत्रातील 50% 360 पूर्ण ओपन प्रवर्ग, पेशा क्षेत्रातील 25% एकूण 56 एससी 4 एकूण 56 एससी 4 ईडब्ल्यूएस आणि 4 एसीबीसी आणि ओपन 44 नॉन पेशा एकूण 50 एससी ईडब्ल्यूएस 74 एससीबीसी 85 आणि ओपन 252 अशा प्रकारच्या रिक्त पदांचा तपशील हा यवतमाळ जिल्हा परिषदेचा आहे. तर पुन्हा एक वेळ युवा विद्यार्थी असोसिएशनच्या टीमच्या वतीने स्थानिक स्तर, राज्यस्तर आणि विभागीय स्तर, मावळ स्तर आणि आजी माजी लोकप्रतिनिधीकडे या सर्वांनी पाठपुरावा केला. पुनश्ची एक वेळ ज्यांनी प्रत्यक्ष यवतमाळ जिल्हा परिषदेची जी अशक्य वाटणारी रिक्त पदांची जाहिरात आली त्यामध्ये सर्वांचं अजून आली नाहीये, अपलोड होतीये, प्रोसेसमध्ये आहे. पण या आता फक्त औपचारिक घोषणा राहिली आहे होण्याची, ती औपचारिकता पूर्ण होईल आणि या जाहिरात येईल. तर अशा पद्धतीने रोस्टर सहित प्रवर्गासहित तुम्हाला माहिती दिली आहे. तर ह्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहकार्य करणाऱ्या सर्वांचं खूप खूप मनस्वी आभार. आणि यवतमाळ जिल्हा परिषदेची न होणारी न भूतो न भविष्य अशी जाहिरात अपलोड होती. तर या माहितीवर इथेच थांबतो. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. जे जिल्हे 6 ते 7 जाहिरातीच्या प्रचंड अडचणीत ते समस्येत होती, जे की पवित्र पोर्टलला जाहिराती अपलोड होणार नव्हत्या, त्यांची माहिती घेऊन लवकरच भेटूया.